नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, कर्नाटकातून कांद्याची आवक वाढली, दरामध्ये चढउतार, 4800 रुपये दर स्थिर। त्यानंतरची बातमी आहे, संत्रा बागायतदारांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अनिल देशमुख। त्यानंतरची बातमी आहे, कोल्हापूरमधून वेरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचे मधमाशीने संपवले जीवन, 2 जखमी। त्यानंतरची बातमी आहे, सोलापूरमधून हतूरमध्ये होईना ई पीक पाहणी नोंदणी। त्यानंतरची बातमी आहे, इगतपुरी तालुक्यात भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव। त्यानंतरची बातमी आहे, पूर्व भागात पाणी टंचाईमुळे रब्बीची लगबग। त्यानंतरची बातमी आहे, अमरावतीमधील बाधित क्षेत्र कमी दाखवण्याचा विमा कंपनीचा डाव। त्यानंतरची बातमी आहे, नांदेडला मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा वाढला। त्यानंतरची बातमी आहे, मुदतीत वीज बिल भरा अन्यथा उडणार झोप, थकबाकीदार ग्राहकांसाठी कॉल सेंटरमधून येणार फोन। त्यानंतरची बातमी आहे, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा। त्यानंतरची बातमी आहे, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता। सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। काही प्रसार माध्यमाच्या अहवालानुसार 18वा आणि 19वा हप्ता एकाच वेळी वितरित केला जाऊ शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना एक रकमी 4000 रुपये मिळू शकतात। तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।